नवी मुंबई आवाज, अपनी आवाज। घनसोली विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निष्ठावंत पदाधिकाऱ्यांसाठी स्नेह मेळावा आणि दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता की येऊ घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीस सामोरे जाण्याच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा विचार विनिमय करणे। कार्यक्रमात उपस्थित होते सन्माननीय जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे, विभाग प्रमुख सखाराम सुर्वे, अशोक राऊत, उपविभागीय प्रमुख संजय दाभाडे, महेश काटकर, अरुण ढवळे, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी तसेच निष्ठावंत कार्यकर्ते। कार्यक्रमात सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला। या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शिवसेना प्रवक्ते आणि ठाणे शहर प्रमुख अनिश गाडवे यांनी केले, तर आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आणि इच्छुक उमेदवार आत्माराम सनस आणि युवा सेना शहर अधिकारी तसेच जळगाव ग्रामीण विधानसभा संपर्क प्रमुख सचिन आजबे यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला। नवी मुंबई आवाज, अपनी आवाज। हा दिवाळी फराळाचा जो आपण मेळावा आज आयोजित केला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, हा कार्यक्रमाचा आयोजकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे। आम्ही नाममात्र आहोत आणि सर्व शिवसैनिकांना एकत्र करायचं, काहीतरी गोडधोड खायला घालायचं आणि एकत्र करायचं। कारण शिवसैनिक हा एकत्र कुठल्या तरी आंदोलनामध्ये, कुठल्या तरी मोर्चामध्ये, म्हणजे कशा तरी याच्यामध्ये येतो, तर असे एक गोडधोड पार्टी करून त्याच्यामध्ये शिवसैनिकांना सामील करण्याची ही आमची पहिली वेळ आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे नवी मुंबईमध्ये। त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना एकत्र केलं। आज चांगल्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहिलीत आणि एक सुंदर असा मेळावा झाला। त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख आमचे सन्माननीय प्रवीणदादा म्हात्रे उपस्थित राहिले, अविनाश गाडवे सर ते उपस्थित राहिले। त्यांचे एकदम चांगलं या ठिकाणी शिवसैनिकांना ज्वलंत आग मशाल कशी पेटते त्याचं जिथं जागतं उदाहरण शिवसेनेच्या मनामध्ये त्यांनी पेटवलं। आणि आम्हाला हेच करायचं की प्रत्येक शिवसैनिकाला जागृत करायचे की तो शिवसैनिक कसा आहे, काय आहे। कारण जे गेले, शिवसेना सोडून गेले, ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं, नाव दिलं, त्या शिवसेनेला सोडून गेले, त्यांना हे माहित नाही जी शिवसेना नाव देऊ शकते ती शिवसेना गाडू बी शकते। आणि ते गेले तर ह्या जानेवारी नंतर तुम्हाला दिसेल त्यांना गाडलेलं असेल आणि निश्चितच त्यांना गाडून त्यांच्या छताडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा आम्ही फडकवणार, हे तीळ मात्र शंका नाही त्याच्यामध्ये। आणि सगळं शिवसैनिक या ठिकाणी आज पेटून उठलेले आहेत। तुम्ही सुरुवात करा, आता फक्त आरक्षण पडायचं बाकी आहे। एकदा आरक्षण झाल्यानंतर प्रत्येक शिवसैनिक कामाला लागेल। आज ही याद्यांवरती कामं चालू झालेली आहेत आणि आम्ही निश्चितच चांगलं काम करत आहोत। सचिन सारखा एक चांगला हुशार तरुण तडफदार व्यक्ती आमच्या शिवसेनेला लाभलेला आहे। एक चांगलं कर्तृत्व नेतृत्व त्यांच्या अंगी आहे आणि असे नगरसेवक नगरपालिकेमध्ये गेले पाहिजेत। आज जे नगरसेवक निवडून गेलेले आहेत त्यांनी काय घनसोलीचा विकास केलाय, मगाच्या भाषणामध्ये मी सांगितलं की त्यांचा विकास बघा आणि फक्त एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकदा संधी द्या, निष्ठावंतांना संधी द्या, तुम्हाला नक्कीच नगरसेवक काय असतो हे बघायला मिळेल। नगरसेवकाचं काम काय आहे। नगरसेवकाचं काम हे नाही की स्वतःची घरं भरायची, नगरसेवकाचं काम आहे की जनतेची सेवा करायची। आज जर आपण घनसोलीमध्ये फिरलो
तर सगळे नाळे तुडुंब भरलेले मिळतील, घनकचरा मरणाचा पडलेला आहे. हे नगरसेवकाचं काम आहे. नगरसेवकांनी हे जागृत केलं पाहिजे, पण ह्या लोकांना काही पडली नाही. आणि ती जनता थोडीशी सुस्त आहे की त्या लोकांना थोडंसं आयडिया नाहीये किंवा मला ते लोक त्यांच्याशी टक्कर घेऊ शकत नाहीयेत. असे नगरसेवक इथे आहेत, कारण त्यांच्याकडे दादागिरी भरपूर प्रमाणात आहे आणि ती दादागिरी मोडून काढायचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नक्कीच करेल आणि या घनसोलीला न्याय देईल. फक्त आपली साथ आम्हाला गरजेची आहे. तुम्ही एकदा फक्त निष्ठावंतांना संधी द्या. घनसोलीमध्ये नगरसेवक, या नवी मुंबईमध्ये नगरसेवक कसा असतो ते आम्ही दाखवू. आपण पत्रकार बांधव इथे वेळेत येतात, आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह येतात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो. आता निवडणुका, दिवाळी गेलेली आहे, फराळ खाऊन झालेले आहेत, गोडधोड संपलेले आहे, आता फटाके वाजवायची वेळ आलेली आहे. आणि ही नवी मुंबई आहे, हे ठाणे शहर आहे, म्हणजे ठाणे जिल्ह्याचा पार्ट आहे. ठाणे शहर म्हणजे ठाणे जिल्ह्याचा हा एक भाग आहे. हे नवी मुंबई शहर असेल, तिकडे ठाणे शहर असेल, ठाणे महानगरपालिका आणि वरती मीरा भाईंदर महानगरपालिका, हा आमचा बालेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेनेचा 4 अक्षरांचा बालेकिल्ला आणि ठाकरेंचा बालेकिल्ला. पहिली गोष्ट, आता ठाकरे ब्रँड स्क्वेअर झालेला आहे, गुणिले 2. अरे एक भारी पडायचं, आता 2 झालेले आहेत. तर तुम्ही समजू शकता जाळ धूर मिरच्या कसं आम्ही काढतो. ते जे काही असेल ते बघा. आम्हाला किती कुरघोडीचं राजकारण नाही करायचं, आम्हाला विकासाचं राजकारण करायचं. विकास विकास आणि विकास बोलणं फक्त आता विकासावर होणार. इथे आजपर्यंत जे झालं नाही, ज्या गोष्टी घडल्या नाहीत नवी मुंबई महापालिकेतल्या किंवा ह्या घनसोली प्रभागातल्या, हा प्रभाग नंबर 9, या 9 प्रभागामध्ये जे काही प्रश्न असतील ते आमची माणसं लोकांच्या समोर ठेवतील. ह्या प्रश्नांवर आपल्याला उत्तरं घ्यायची आहेत, या प्रश्नावर आपल्याला कामं करायची आहेत. आणि ही या 4 गोष्टी आपल्याला जे देईल तो आपला माणूस. आणि आमची माणसं सक्षम आहेत. आमचा पक्ष, आमची महाविकास आघाडी जो देईल तो उमेदवार, त्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करणार, त्याला निवडून सुद्धा आणणार, नवी मुंबई महापालिकेत आम्ही बसवणार. आणि तुमचं माध्यम आवाज इंडिया याला साक्षीदार आहे. हा व्हिडिओ तुम्ही राखून ठेवा. आज आम्ही आजच्या दिवशी हा जो आम्ही प्रण घेतलेला आहे, आम्ही मगाशीच बाळासाहेबांचं वचन दिलेलं आहे, दिघे साहेबांचं वचन दिलेलं आहे, सर्वांना अशा मुठी वळवून आम्ही सर्वांनी वचन घेतलेलं आहे आणि ते वचन आम्ही सिद्ध करणार. महापालिकेमध्ये, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये निर्णायक संख्या असणार आमची, एवढं सुद्धा तुम्हाला सांगतो. आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम झाला. सर्व आमचे पदाधिकारी बसले होते. त्यानिमित्ताने काही 4 गोष्टी होतात, 4 गोष्टी गप्पा गोष्टी होतात. शिवसैनिक आपापसामध्ये काही 2 शब्द प्रेमाचे बोलतात, काही कौटुंबिक क्षण इथे साजरे केले जातात. त्याच कौटुंबिक क्षणाचा एक भाग म्हणून आज आमचे निलेशजी असतील, नितेशजी असतील, या दोघांचाही इथे युवा सेनेचे हे शिलेदार आहेत. युवा सेनेचे ऐरोली विधानसभेचे असतील किंवा या संबंध या सगळ्या जिल्ह्याचे आमचे हे पदाधिकारी आहेत. आणि युवा सेना म्हटलं तर ही शिवसेनेचा एक कणा आहे, प्राण आहे. जशी महिला आघाडी तशी युवा सेना. आणि ह्या 2 आमच्या सहकाऱ्यांचा, या 2 आमच्या मावळ्यांचा आज इथे वाढदिवस होता. त्यांना पुनश्च या सर्व प्रभागातर्फे आणि संबंध शिवसेनेतर्फे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवारातर्फे आणि माझं स्वतःचं वैयक्तिक माध्यम शिवसेना एक वादळ परिवारातर्फे सुद्धा मी तुम्हाला इथे वाढदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा देतो. आणि असेच कायम पक्षाची बाजू मांडत राहा आणि सदैव शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहा, हसत खेळत राहा, चिरतरुण राहा, एवढंच सांगेल. थँक्यू. सर्वांना ससने जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आपण निष्ठावंत शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी एक स्नेह मेळावा आयोजित केलेला होता. शिवसेना हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे वाढदिवस साजरे करणे असेल किंवा एकमेकाच्या सुखादुःखामध्ये धावून जाणं असेल, हे आमचं शिवसैनिकांचं प्रथम एक कर्तव्य आहे आणि तसे आमच्यावरती वंदनीय बाळासाहेबांचे संस्कार आहे. आता राहिला प्रश्न येणाऱ्या निवडणुकीचा, तर मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो, आत्मारामजी सनद साहेब आणि सचिन आसमे हे येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार म्हणजे जाणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. निवडणुकीला सामोरे जाणार, फक्त जाणार नाही तर आम्ही दोघेही मोठ्या मताधिक्याने नगरसेवक होणार, हा आमचा आत्मविश्वास आहे. आणि तुम्ही म्हणाल की आत्मविश्वास कसा आहे, तर आम्हाला आमच्या शिवसैनिकांवरती, आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांवरती, आम्हाला आमच्या बाळासाहेबांच्या आशीर्वादावरती विश्वास आहे. आणि या निष्ठावंत शिवसैनिकांच्या ताकदीवरती, त्यांच्या प्रेमावरती आम्ही ही येणारी निवडणूक जिंकू. आणि आत्मारामजी सनद साहेब आणि सचिन आसबे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही नगरसेवक येणाऱ्या काळामध्ये सभागृहामध्ये दिसतील, यात माझ्या मनात शंका नाही. आणि त्यासाठी लागणारं जे मायक्रो प्लॅनिंग आहे, सन्माननीय उद्धव साहेब आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. शिवसेना भवनवरून नेते असतील, उपनेते असतील, आमचे संपर्क प्रमुख असतील, ही मंडळी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करते आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या अनुसारानं आम्ही या ठिकाणी स्थानिकला काम करू. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जे सन्मान्य बाळासाहेबांचं अधुरं स्वप्न आहे की नवी मुंबईवरती शिवसेनेचा भगवा आम्ही यावेळी फडकवू, असा आम्हाला विश्वास आहे. आज जो इथे स्नेह मेळावा झाला फराळाचा, आजी माजी पदाधिकारी सगळ्यांना इथे बोलावून त्यांचा मान सत्कार करण्यात आला. आणि इथे 2
आमचे जे पदाधिकारी होते त्यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. आमचे जे 4 नगरसेवक आहेत जे घनसोलीमधून इच्छुक आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत, तळागाळात जाऊन काम करतायत. प्रत्येकाला ज्याला गरज लागेल तिथे हे रात्र असो अपरात्र असो कधीही हजर असतात. त्यामुळे ते निवडून येणार याबद्दल काही शंकाच नाहीये, कारण त्यांचं कामच एवढं सुंदर आहे की म्हणजे समोरचा विचारच करेल की ह्यांना निवडूनच द्यावं. आणि हे जेव्हा निवडून येतील तेव्हा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगू की आम्ही ही बालेकिल्ला शिवसेनेचा बालेकिल्ला घनसोलीतला जिंकलेला आहे. सस्नेह नमस्कार, जय महाराष्ट्र. आम्ही आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आणि आजचा जो स्नेह मेळावा दिवाळी फराळ हा जो कार्यक्रम आयोजित केला तो खरोखर अति सुंदर आणि अति सुंदर पद्धतीने हा मेळावा झालेला आहे. आणि आम्ही आज इथे शपथ घेतोय की आमचे हे 2 नगरसेवक आम्ही जिंकून आणणार आणि आमच्या उद्धव साहेबांचा भगवा झेंडा आम्ही इकडे फडकवणार. हा आमचा खरोखर म्हणजे असं नाही म्हटलं तरी आज लहानपणापासून आम्ही शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे. कुठल्याही पक्षामध्ये आम्ही कधी गेलेलो नाहीये, पण मी आज इथे 20 वर्ष झाले शिवसेनेमध्ये काम करते आणि हे 2 नगरसेवक अतिशय सुंदर आहेत, खूप चांगले आहेत आणि चांगल्या पद्धतीने आज सगळ्या आपल्या शिवसैनिक महिला आघाडी असो, युवा सेना असो या आपले फादरबॉडी असो सगळ्यांना खूप व्यवस्थित सांभाळत आहेत आणि समजून घेत आहेत. आणि हा जो कार्यक्रम त्यांनी आज आयोजित केला आणि सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून हा जो वाढदिवसाचाही कार्यक्रम सुंदर पद्धतीने झाला, हे यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. आणि मी सर्व घनसोली वासियांकडनं आणि माझ्या सर्व महिला आघाडीकडनं यांचे आभार मानते आणि इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवी मुंबई आवाज अपनी आवाज.